मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की प्रिया आणि नागराज मिळून प्रतिभाला मारतात की नाही. तसेच अर्जुन आणि सायली आता तरी एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात की नाही, हे जाणून घेण्याकरता आजचा भाग पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा भाग सुरू करूया. तर मालिकेच्या सुरुवातीला अर्जुन सायली बोलत असतात. अर्जुन म्हणतो, 1.5 वर्षापूर्वी मला जर कोणी म्हटलं असतं की मी तुमच्या प्रेमात पडेल तर मला खरंच ते खोटं वाटलं असतं. ती सुद्धा म्हणते, 1.5 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं मला की हा चिडका बिब्बा मनात इतका चांगला आहे तर मलाही विश्वास बसला नसता. दोघेही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि घटस्फोटाचे कागद फाडतात. आणि मग सायली त्याला म्हणते, 1.5 वर्षामध्ये किती काय बदललं आहे. अर्जुन म्हणतो, काय बदललं. सायली लाजते आणि निघून जायला लागते. मात्र अर्जुन तिचा हात पकडतो आणि ती म्हणत असते, सोडा ना सर, माझा हात सोडा ना सर. आणि मित्रांनो, आपल्याला कळतं की हे सगळं स्वप्न होतं. ॲक्च्युली दोघं बिछाना झोपले असतात आणि सायली झोपेत बडबड करत असते की माझा हात सोडा, माझा हात सोडा. मग अर्जुन ते ऐकून जागा होतो. सायली पण जागी होते. मग अर्जुन तुला विचारतो, काय झालं मिसेस सायली, तुम्ही ओढता काय. ती म्हणते, तुम्ही माझा हात पकडला होता आणि माझी चादर ओढत होता तर तुम्ही असं काही नाही केलं. ती म्हणते, स्वप्नामध्ये तुम्ही असं करत होता. मग तो जरा म्हणतो, ठीक आहे काही हरकत नाही, झोप आता निवांत. आणि दोघे हसून लाजून झोपून जातात. इकडे रविराजच्या घरी नागराज प्रिया आणि प्रतिमा ज्या खोलीत झोपली असतात त्या खोलीत दार उघडून बघत असतो की प्रिया त्यांचा प्लॅन कधी रेडी करते. पण प्रिया पण झोपली असते. तो मनात विचार करतो, काय लोक भेटलीत मला, एकही कामाचं नाही. इकडून तिकडून प्रिया जागी होते आणि मग दोघे एकमेकांना इशारा करतात. मग प्रिया ॲक्च्युली मित्रांनो प्रतिमेच्या चेहऱ्यावर उशी ठेवते आणि तिला मारायचा प्रयत्न करते. प्रतिमा तडफडत असते, हातपाय हलवते आणि लकीली तिच्याकडनं बाजूला जो ठेवला असतो पाण्याचा जार तो पडतो. आणि त्या आवाजाने रविराज, सुमन सगळे येतात. नागराजसुद्धा येतो आणि प्रिया लगेच झोपेचं नाटक करते. तिला पाहता सुमन विचारते, काय झालं बहिणी, तुम्ही एवढा श्वास का अडकला तुमचा, काय झालं तुम्हाला. ती म्हणते, कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर उशी ठेवली होती आणि मला मारा टापत नाही. मग नागराज म्हणतो, अगं वहिनी, तुला बहुतेक भास झाला असेल, इथे तुझ्याशिवाय प्रिया तन्वीशिवाय कोणीच नाही आहे. लगेच सुमन म्हणते, हो तन्वीशिवाय कोणीच नाही इथे. म्हणजे मग रविराज चिडतो. त्याला वाटतं की सुमन तन्वीचं नाव घेते. म्हणतो, तन्वी किती वाईट असेल, किती वाईट वागली, ती आपल्या आईला काही त्रास देणार नाही. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, प्रिया तिचा गळा धावत होती, तिचा चेहऱ्यावर उशी ठेवून तिलाच मारायचा प्रयत्न होती. पण ठीक आहे, प्रिया पण नाटक करते, हो बाबा मी गाढ झोपले होते, ह्या आवाजाने उठले मी. आणि पाहते तर काय, तर आई अशी घाबरसरी करत होती. ती म्हणते, आई तू शांत राहा, तू झोप आता. आणि मित्रांनो, इथे प्रिया आणि नागराजचा प्लॅन पूर्ण फेल गेला आहे. तेवढं तरी बरं झालं, नाही तर मालिकेचं काय झालं असतं पुढे माहीत नाही. मग सीन शिफ्ट होतो महिपतच्या घरी. महिपत, साक्षी, प्रिया आणि नागराज बोलत असतात. महिपत नागराजला म्हणतो, ज्या दिवशी तिने मला बघितलं त्याच दिवशी मला फोन का नाही केला. प्रिया म्हणते, मी काकाला म्हटलं होतं फोन करा. पण नागराज म्हणतो, मी जर फोन केला असता ना तर याने त्यावेळेस तिला मारलं असतं घरात घुसून आणि आपल्या अंगलीत आलं असतं. तो महिपतला म्हणतो, तू नको काळजी करू, आमचं दोघांचं प्लॅनिंग चालू आहे. आज ती थोडक्यात वाचली. मग मात्र साक्षी म्हणते, तुम्ही पुन्हा मारायचा प्रयत्न करताय. ती म्हणते, अण्णा आता बस झालं, एक खून केला तर एवढ्या अंगलट आला आपल्याला. प्रिया पण म्हणते, तुझ्यामुळे साक्षी मित्रांनो एवढी घाबरली असते. ती म्हणते, प्रतिभाने तुम्हाला बघितलं आणि ओळखलंसुद्धा, हे खूप धोकादायक आहे, तर म्हणून तिला आपण मारू शकत नाही. आधीच एका खुणाच्या आरोपात अडकलो आहे आपण. महिपत चिडतो. तो म्हणतो, तुझ्या बापानेच 8 डझन पाहून केले आणि एकही खुणाचा आरोप त्याच्यावर नाही आला. मग तो प्रिया आणि नागराजकडे पाहून म्हणतो, आता त्या बाईचा काटा तुम्ही काढताय का मी मध्ये पडू. जर मी मध्ये पडलो तर तुम्हाला खूप जड जाईल. आणि मित्रांनो, इथे आपल्याला कळतं आहे की आता महिपत खूपच चिडला आहे, कारण की आता गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. मग सीन शिफ्ट होतो सुभेदारांच्याकडे. सुभेदारांकडे सगळे बसले असतात हॉलमध्ये हसत खेळत. तेवढ्यात पूर्णाजी म्हणजे उद्या दिवस खूप खास आहे. प्रताप लक्ष आहे ना तुझ्या. प्रताप म्हणतो, हो उद्या दिवस खूपच खास आहे, माझ्या माहिती आहे. आणि तेवढ्यात दारावर कल्पना येते. ती म्हणते, हो उद्या दिवस किती खास आहे म्हणून मी आज आले. मग सगळे तिला पण खूप खुश होतात. कल्पना म्हणते, उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे,
हे ऐकताच मधू म्हणतात, अरे वा, उद्या जावेबाईंचा वाढदिवस आहे, उद्या सायलीचा पण वाढदिवस आहे. प्रताप म्हणतो, हो, दोघांचा वाढदिवस आहे म्हणून हा उद्या दिवस खूप खास आहे. मग चैतन्य म्हणतो, आपण एक काम करू, आपण त्या दोघांनाही न कळवता पार्टीची मस्त तयारी करू. मग ते ठरवतात की दोघांना आता आपल्यापासून दूर ठेवायचं. तेवढ्यात अर्जुन सायली खाली येतात. सायलीचं फार खुश होते कल्पना बघून, ती तिच्या गळ्यातच पडते. मग पूर्ण आजी तिला कुसुमला म्हणते, कुसुम तू सायलीला जा रूममध्ये घेऊन जा, तिशी गप्पा मार. पण कुसुमला कळतच नाही हे का बरं असं बोलतात. मग सायली म्हणते, पण तिथं मधुभाऊशी बोलायची ना. मधू म्हणतात, नाही मला बोलायचं नाही तिच्याशी, मला थोडा आराम करायचा आहे. मग अश्विन कुसुमला हिंट देतो. मग ते म्हणते, हो सायली चल, मला तुझ्याशी बोलायचं आहे. इकडे अर्जुनही म्हणतो चैतन्य चल, मला तुझ्याशी बोलायचं, आपल्या केसवर तयारी करायची आपल्या. तो कोणती केस? मग तो देसाई केस. मग तो असा डोळा मारतो. मग चित्र कळतं की याला सायलीबद्दल बोलायचं आहे. ते दोघे बाहेर जातात आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे. इथे आपल्याला कळतं की प्रिया आणि नागराजनी खतरनाक प्लॅन केला होता प्रतिभाला मारायचा, पण प्रतिभा लकीली वाचली आहे. आणि आता उद्या काय होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक